आदरणीय गुरुजन वर्ग, सळसळणाऱ्या रक्ताच्या, सक्रिय मेंदूच्या आणि तडफदार हृदयाच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी अनुष्का लक्ष्मण बनसोडे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोकथा सांगणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोकथा सांगायचं म्हणलं तर प्रथम त्यांना समजून घ्यावं लागतं आणि त्यांना कसं समजून घ्यायचं याचा जेव्हा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार येतो की सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला, त्या शिकल्या, त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी मुलींना देखील शिकवले. हे सगळं आपल्याला ऐकायला, बोलायला, लिहायला सोपं जातं, पण त्या ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हे सर्व केलं, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले कोण होत्या हे आपल्याला कळेल. अहो, ज्या काळात मुलीने जन्म घेणं हेच पाप समजलं जायचं, ज्या काळात मुलगी 9-10 वर्षाची असताना तिचं लग्न एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा तिच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं. अहो, त्या काळात स्त्रीला अबला समजलं जायचं, ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता, कारण तेथील काही कर्मठ लोकांना माहित होतं ही अबला जर सबला झाली तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा या अन्नमय युगात, अशा या अन्नमय जगात एका भागींचा जन्म झाला आणि ती भागीन म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात नायगाव येथे वडील खंडोजी आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटीशी झाला. अहो, सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचा वसाहत घेतलेला आणि म्हणूनच तर त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली. सावित्रीबाई फुलेंचं विद्येबद्दल अतिशय सुंदर व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर तुमच्या सर्वांगीण गुणामध्ये वाढ करायची असेल तर त्या वाढीसाठी तुम्हाला कोणता धर्म उपयोगी पडेल तो धर्म म्हणजे विद्याधर्म. कारण की माणूस विद्या देणारा आणि विद्या घेणारा यातूनच एक चांगला माणूस तयार होत असतो. हे तुम्हाला कळलं नसेल, याचं तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण देते की विद्या देणारा हा धैर्यशील आणि विद्या घेणारा हा शहाणा आणि शक्तिशाली बनत असतो असं सावित्रीबाई फुलेंना वाटतं. आणि म्हणूनच आज अंतराळवीर म्हणा, पायलट म्हणा, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, वकील म्हणा, अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा आज माझी स्त्री पोहोचली आहे. आज माझी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आज माझी स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं काम करत आहे. तरी सुद्धा एवढं सगळं बोलत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. विचारा का? कारण की त्याचं कारण असं आहे, आज जरी माझी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली तरी या जगात, या युगात स्त्री भ्रूण हत्येसारखा प्रश्न निर्माण होतो. बरोबर आहे ना? होतोच. याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच आज मी सावित्रीबाई फुलेंना म्हणू इच्छिते की सावित्रीबाई फुले, तुम्ही एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या, एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या असे म्हणत तुम्ही तुमच्या लेखी शिकवल्या. अहो, आज तुमच्या लेखी इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या सावित्री, त्यांच्या लेखी गर्भातच मारल्या. जरी पुढे जाऊन या सावित्री या लेखी जन्माला जरी आल्या तरी त्यांच्यामध्ये आणि मुलांमध्ये भेदभाव केला जातो. याचं एक उदाहरण आपल्या घरातच घ्या. हो, घरात स्वतः बल्ब जरी लावायचं म्हणलं तरी आपल्या घरचे म्हणतात तू नको करूस, तुला नाही जमणार. जेव्हा दादा येईल किंवा पप्पा येतील ते लावतील. अहो, इथेच तुम्ही तिला कमजोर समजता, इथेच तुम्ही तिला कमकुवत समजता. आपण असं नाही केलं पाहिजे, त्यांच्या आपण पाठीशी उभारलं पाहिजे. आणि सावित्रीबाई फुले तर त्यांनी प्रत्येक जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली आहे. त्यातील एक जबाबदारी म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी एका मुलाला दत्तक घेतलं होतं. त्या मुलाचं नाव होतं यशवंत. पुढे चालून त्यांनी त्याला उच्च शिक्षित करून डॉक्टर बनवलं. आणि जेव्हा 1896 आणि 1897 मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा कोणी सुद्धा पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. सगळे माघारच घेत होते. ते म्हणतात ना, तू मागे लोड हम कपडे समारते, अशी वेळ त्या काळी झाली होती. पण सावित्रीबाई फुलेंनी तेव्हा पुढाकार घेतला आणि तेव्हा त्यांनी आपल्या या डॉक्टर यशवंतला बोलावून त्या रुग्णावर उपचार करायला लावला. अहो, त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी स्वतः मृत्यूला खांद्यावर घेऊन, म्हणजेच प्लेगनी त्रस्त झालेल्या रुग्णाला खांद्यावर घेऊन त्या जात होत्या. बघा, जी स्त्री मृत्यूला देखील घाबरली नाही, अहो, जी स्त्री मृत्यूला देखील घाबरली नाही, तिचं नाव सावित्री. पण शेवटी प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची लागवण सावित्रीबाई फुलेंना देखील झाली आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुलेंची प्राण जन्मावली. शेवटी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याला मी वंदना करते आणि जाता एवढंच म्हणते, शब्दांनाही कोडे पडावं अशी काही माणसं असतात.
शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आणि आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात, जेव्हा ती माणसं आपली असतात. धन्यवाद.